क्रिकेट विश्वातील बातमी चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्या भारत विरुद्ध न्यूझीलंड असा अंतिम सामना आहे। दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती हा अंतिम सामना रंगणार आहे। तर भारत न्यूझीलंड 25 वर्षांनी फायनल मध्ये आता आमने सामने येत आहेत। भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे। संपूर्ण जगाचं लक्ष आता या सामन्याकडे लागलेलं आहे। तर भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा थरारक सामना उद्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्टेडियमवर आपल्याला पाहायला मिळेल। 25 वर्षांनी फायनल मध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येत आहेत। तर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे। तर भारतीय संघ 9 मार्चला 5व्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये उतरेल। गेल्या 6 वर्षात 2 वेळा भारत आणि न्यूझीलंड मध्ये आयसीसी वन डे वर्ल्ड कप सेमीफायनलचा हा सामना आहे। दुबईत होणाऱ्या फायनल मध्ये भारताचा सामना करणं न्यूझीलंडसाठी आव्हानात्मक असेल। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या पहिल्या 10 फलंदाजांमध्ये भारताच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे। टूर्नामेंट मध्ये विराट भारताचा सर्वाधिक चांगली कामगिरी करणारा फलंदाज आहे। तर टीम इंडियाची ताकद आपण पाहतोय। 4 अव्वल स्पिनर्समुळे भारतीय संघ आता आणखीन मजबूत झालेला आहे। अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी या 4 सामन्यात प्रत्येकी 5-5 विकेट घेतलेल्या आहेत। मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने देखील फक्त 2 सामन्यात 7 विकेट्स घेतलेल्या आहेत। मोहम्मद शमीने 4 सामन्यात 8 विकेट्स घेण्याचा विक्रम केलेला आहे। तर टीम इंडियाची ही सगळी ताकद आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।